गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या निरूपण श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे की बरेच जण जप करत असतात, 2 वेळची उपासना सुद्धा करतात, ब्रह्ममुहूर्तावर सुद्धा उठतात, पण जप कसा करावा, जपमाळ कशी ओढावी, जपमाळेचे नियम काय आहेत, म्हणजे नामस्मरण कसं करावं हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं। पण आज आपण हे सर्व नियम पाहणार आहोत, कारण भक्ती मार्गामध्ये आहे ना, काहीतरी करून जमत नाही, ती योग्य शास्त्राद्वारेच करावं लागतं। म्हणून बरेच जण असतात ना, जप नक्कीच करतात, पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचं आपल्याला पूर्ण फळ मिळत असतं। म्हणजे नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तर त्याचं फळ आहे ना, ते अतिशय सुंदर मिळतं, अतिशय चांगलं मिळतं। पण असं सुद्धा म्हटलं जातं ना, काम करताना, झोपताना, उठताना, बसताना सुद्धा नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता। पण देवाने दिलेली ही अमूल्य अशी देणगी आहे ना, की ज्याच्यामुळं माणसाच्या जीवनातील सर्वच समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णतः सुखी होतो ना। म्हणून नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना, समर्थांनी सांगितलेलं आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला कधीच हरवू शकत नाही। म्हणूनच हे नामस्मरण आहे ना, जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचं फळ आहे ना अगदी पूर्णपणे मिळेल। समर्थांनी सांगितलंच आहे ना, ही नामस्मरण करण्याची म्हणजे जप करण्याची कोणते नियम पाळावेत, जर जे गरजेचे आहेत, ज्यामुळं आपल्याला नामस्मरणाचं पूर्ण फळ मिळतं, तर हे नियम आहेत ना, ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। आता पहिला नियम पाहूया। जप माळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला आणि नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा। डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये। बघा, सर्वांनी लक्षात घ्या, आपला डावा हात आहे ना, त्या डाव्या हातानं माळेला स्पर्श करू नका। आता पाहूया दुसरा नियम। नित्य जपाची माळ आहे ना, ती मनगटात किंवा गळ्यामध्ये धारण करू नये। कारण का? कारण माळेवर जप करताना मण्यांचा आवाज सुद्धा करू नये। ही जपाची माळ आहे ना, ती नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी। पण आपण असं करतो का? आपण आपली उपासना झाली ना की माळ कुठे आणि आपला ग्रंथ कुठे हे काहीकांना कळतच नाही। कधी कधी माळ असते ना, आपण अशाच ठिकाणी वेडीवाकडी ठेवून देतो, पण आपल्या पूजेचं सामर्थ्य आहे ना, त्या ऊर्जेचं सामर्थ्य आहे, त्याचा अपमान होत असतो, ते अपवित्र होऊन जातं। म्हणून जेव्हा उपासना होते ना, माळेची चांगली काळजी घ्यायला हवी। म्हणजे कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना, स्नान केलेलं नसताना चुकूनही जपमाळेला स्पर्श करू नका। म्हणजे ही जप करण्याची पद्धत आहे ना, ही शास्त्रानिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसंच बोटांच्या साहाय्याने जप करावा। म्हणजे गोमुखीने केलेला जप म्हणजे
उजव्या हातानं वस्त्र आवरण करून गुप्त रूपानं जप केल्यानं अनिष्ट बांधापासून मुक्ती मिळते. म्हणजेच जप करताना आपल्या हातावर आणि जप माळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावं. त्यामुळं तो जप अतिशय प्रभावी होतो. आता तुम्ही म्हणाले हे आम्ही कुठे वाचलेलं नाही, पण हे सर्व आहे ना, हे शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आपल्या ऋषीमुनींनी तसं केलं होतं, म्हणून त्यांना सिद्धी प्राप्तसुद्धा झाली ना. पण या आपल्या संसारामध्ये आपल्याला सुख जरी मिळालं ना, तर ते आपलं भाग्यच आहे ना. म्हणून अंगठ्याच्या साह्यानं बघा जप करावा, मोक्ष प्राप्ती होते. या तर्जनीचे जप म्हणजे शत्रुनाश होतो. मध्यमेचं जप म्हणजे धनप्राप्ती होते. अनामिकेनं जप म्हणजे शांती प्राप्त होते. करांगोळीचे जप म्हणजे सुंदरता प्राप्ती होते. म्हणजे ही जपाची सुरुवात आहे ना, ती मेरुमण्यापासून करावी. मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये. जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे यावं. म्हणजे जपाची शास्त्रीय पद्धत काय आहे ते पाहू. मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणं. या प्रक्रियेमुळं विद्युत शक्तीची निर्मिती होते. आता पाहूया अंगुष्ठ मध्यमा या योगास्तव सिद्धी प्रदासन. म्हणजे हा अंगठा आहे ना, ह्या अंगठा आणि मध्यमेनं जप केल्यानं सर्व सिद्धी प्राप्त होतात. आणि जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावं. यामुळं जप केल्याचं पूर्ण पुण्य आपल्याला मिळतं. अन्यथा ते जप आहे ना, ते केल्याचं पुण्य आकाशामध्ये जातं. म्हणूनच जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तामणामध्ये किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेमध्ये सहज कुणाच्या दृष्टीत पडेल अशी कधीच ठेवू नका. लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डब्यामध्ये ठेवावी. ही माळ आहे ना, पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी. आता पाहूया ही जपमाळ कशी असावी. रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणार, पोवळे म्हणजे विपुल संपत्तीप्रद, स्फटिक अशी असावी ना, ही सौभाग्यप्रद अशी असावी. प्रत्येक मणी आहे ना, तो तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंफलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यामध्ये असावी. हा मणी आहे ना, तो फार बारीक अथवा मोठे नसावेत. प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल ना असा असावा. सर्वसामान्य जपमाळेत 108 मणी असतात ना, आणि मध्यभागी मोठा मणी म्हणजे मेरुमणी असतो. आता जपमाळेतील 108 मणी म्हणजे विद्युत शास्त्रामध्ये 108 या अंकाचा खुलासा मिळतो. 108 हा एक आहे ना, तो स्थिरांक मूल्य म्हणजे 13वा 3 आहे. द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती उपयोगात येते ना, त्या विद्युत शक्तीचं हे माप आहे. या मापाला फॅरडे असं सुद्धा म्हणतात. म्हणजे प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी. हा जप आहे ना, तो निश्चिंत होऊन करावा. जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणं आहे ना, तो अतिशय फायदेशीर ठरतो. कारण ब्रह्मवेळी जप करणारा आपलं मन अतिशय शुद्ध असतं. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर आहे ना, समर्थांनी प्रत्येक निरूपणामध्ये सांगितलेलं आहे, ब्रह्ममुहूर्तावर जो उठेल ना, त्याच्या जीवनामध्ये नक्कीच सुखशांती मिळेल. त्याच्या जीवनामध्ये त्यांनी ठरवलेल्या स्वप्नांना नक्कीच उभारी मिळेल. म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर हवा शुद्ध असते, त्यामुळे मन सुद्धा पवित्र होतं. आणि या दैविक शक्ती देखील जागृत असतात. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप आहे ना, तो अतिशय शुभदायी आणि फळदायी होतो. आता पाहूया जपमाळ सदैव स्वच्छ ठेवावी, तिची व्यवस्थित काळजी घ्यावी.
कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो. त्याचं फळ आहे ना, ते आपल्याला मिळण्यासाठी या जपमाळ्याची देखील काळजी घेणं, स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं आहे ना. म्हणजे आता जपाकरता गोमुखीचा उपयोग करावा. म्हणजे जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं. म्हणूनच जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणालाही दिसणार नाही. मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून जी कोणाला दिसणार नाही ना, कोणाच्या नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी ठेवावी. माळेकडे अवधान न जाता, म्हणजे त्या माळेतील मणी आहेत ना सहज सरकवता येतील असे असावेत. माळेतील मणी खेळते असावेत, म्हणजे जप करताना आपल्याला सहजरित्या ते खाली सरकवता येतील असेच असावेत ना. माळ तुटली फुटली नसावी. म्हणजेच काय, म्हणजे मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकानं आणि मणी सरकवावेत. सवयीनं ते अंगवळणी पडतात. पण तुम्ही दररोज जर जप करत असाल ना, तर या गोष्टीची तुम्हाला सवय लागून जाईल. आपोआप आपल्या मधल्या बोटानं मणी सरकवला जातो ना, तेव्हा खरा आपण माळ जप करत असतो. पुढे मेरू मण्यापासून जपाला प्रारंभ करावा. हा मेरू मणी आहे ना, तो उल्लंघू नये. माळेचा तो 109वा मणी असतो. म्हणूनच जप झाल्यावर माळ पोतीत अथवा पांढऱ्या कपड्याच्या पिशवीमध्ये ठेवावी. पिशवी लहान आणि स्वच्छ असावी. ती माळ कोणाला दिसू नये अशीच ठेवली पाहिजे ना. म्हणून त्या माळेमध्ये सामावलेले मंत्रशक्ती आहे ना, तशीच सामावून राहते. ती इतरांच्या नजरेमध्ये पडत नाही. जर तुम्ही बाथरूमला गेला असाल, तर बाथरूममध्ये आंघोळ करत असाल, तर देवी माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये. कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो ना, आणि हा राहूचा वास असल्यामुळं बाथरूममध्ये लक्ष्मीचे कधीही नाव घेऊ नये. आपली जपमाळ आहे ना, लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी आपण ठेवावी. कारण लहान मुलं आहेत ना, ती खेळण्यासाठी घेत असतात. असं काहीही चुकूनही करू नका. या जपमाळेचे पावित्र्य आहे ना, ते टिकून ठेवायला हवं. म्हणजेच त्याच्यावर आपण केलेला जप आहे ना, तो फळद्रूप होत असतो. म्हणजे जप केल्यानं आपल्याला जे समाधान मिळतं, मातेमध्ये जे सात्विकता असतं ना, ते टिकून राहिली पाहिजे. म्हणूनच या जपमाळेला इकडे तिकडे कुठेही ठेवू नका. ती देवाच्या शेजारीच असावी ना, किंवा मग देवाच्या आसनाच्या खाली. म्हणजे तुम्ही जर देवघराला ड्रॉवर केला असेल तर तिथे देखील ठेवू शकता. परंतु उगीच इकडे तिकडे भिंतीला अडकवून किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका. आता धर्मशास्त्रानुसार ही जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते ना, त्यामध्ये 108 मणी असतात. म्हणजे या माळेमध्ये 108 मणी का असतात बरं? यामागे आहे ना धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. माळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्यानं बनवलेली असते. आणि या माळेमध्ये चमत्कारिक प्रभावच असतो ना. या माळेनं एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होतं. पण ते पावित्र्यता आपल्या मनामध्ये असायला हवी. आता तुळशीची माळ पहा. ही माळ विशेषतः आहे ना, भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते. याशिवाय भगवान राम आणि श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप करण्यासाठी ही तुळशीची माळ वापरणं चांगलंच आहे ना. कारण धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्री राम आणि श्रीकृष्ण आहेत ना, हे दोघेही विष्णूचे अवतार आहेत. आणि आता पाहूया स्फटिकांची माळ. ही स्फटिकांची माळ आहे ना, माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या या मंत्रांच्या जपासाठी वापरली जाते. याशिवाय ही धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्रोच्चारासाठी ही स्फटिक मणी वापरतात.
आता पुढे पाहूया रुद्राक्षाची माळ. ती आपण वापरतो. या रुद्राक्षाच्या माळेनं भगवान शिवाचा जप करणं हे खूप शुभ मानलं जातं. दत्तात्रयांचा जप करणं हे सुद्धा शुभ मानलं जातं. कारण हे रुद्राक्ष आहेत ना, हे भगवान शंकरांचं रूप आहेत. आणि या माळेनं महामृत्युंजय आणि लघु मृत्युंजय मंत्राचा आहे ना, तो जप करावा. या रुद्राक्ष जपमाळेमध्ये 108 मणी असतात. आणि या 108 मण्यांचं धार्मिक आहे ना, हे धार्मिक महत्त्व खूप मोठं आहे. आता कमळगट्टाची माळ, ही माळ आहे ना, माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रासाठी वापरलेली जाते. हा कमळगट्टा आहे. या जप माळेत सुद्धा 108 मणी असतात. आता पाहूया देवाच्या स्मरणासाठी मंत्र जपा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी झाले, ऋषीमुनी झाले, संत झाले हा उपाय मानतात. आणि प्रत्येक उपासनेसाठी जपासाठी ही माळेची आवश्यकता असतेच ना. आणि याशिवाय मंत्र जपाचं फळ प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून रुद्राक्षाची माळ आहे ना, ती जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेलेली आहे. म्हणजे रुद्राक्षात साक्षात महादेवाचं प्रतीक आहे. आणि या रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू आहेत ना, ती नष्ट करण्याची शक्ती असते. म्हणून या रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरामध्ये पोचतो. म्हणून शास्त्रामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की देवाच्या पूजेसाठी आसन आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर दानपुण्य आवश्यक आहे. याच्या प्रकारे माळेशिवाय संख्याहीन केले गेलेल्या या जपाचं पूर्ण फळ प्राप्त होत नाही. यामुळं जप करताना माळ आवश्यक आहे. जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला ना, तर तो योग्य राहतो. यासाठी माळेचा उपयोग केला जातो. म्हणून माळेमध्ये फक्त 108 मणी का असतात बरं? याची वेगवेगळी कारणे आहेत. शास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे की या श्लोकानुसार एक सामान्यपूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरामध्ये जेवढ्या वेळेस श्वास घेतो ना, त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या आहे ही 108चा संबंध आहे. सामान्यतः 24 तासांमध्ये व्यक्ती 21,600 वेळेस श्वास घेतो. म्हणजे दिवसातील 24 तासामधील 12 तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात. आणि शिल्लक 12 तासामध्ये व्यक्ती आहे ना 10,800 वेळेस श्वास घेतो. याचा काळामध्ये देवी देवतांचं ध्यान करणं आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीनं प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या 12 तासांमध्ये 10,800 वेळेस परमेश्वराचं ध्यान करणं हे सुद्धा आवश्यक आहे ना. परंतु हे शक्य नाही ना. यासाठी 10,800 वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे 2 शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठरवलेली आहे. या संख्येच्या आधारावर या जपाच्या माळेमध्ये 108 मणी असतात. अशा प्रकारे या जपमाळेची काळजी घेतली ना, तर तुम्ही ती निश्चितच तुम्हाला जपमाळेचं पूर्णपणे फळसुद्धा मिळेल. तुमचा जप फळदायीसुद्धा ठरेल. आणि तुमच्या मनातली इच्छा आहे ना, ती पूर्ण होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.